ठाण्यातील 3 हात नाका इथल्या पादचारी पुलावर लावण्यात आलेला वाढदिवसाचा बॅनर अचानक कोसळून एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळलेली आहे, मात्र प्रसिद्धीसाठी लावले जाणारे अनधिकृत बॅनर नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळलं। ठाण्यातल्या 3 हात नाका भागातली घटना। दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार वाचला। मुंबई शहर आणि आसपासच्या भागात जमिनी खालून किंवा वरून काय संकट तुमच्यावर कोसळेल सांगता येत नाही। कधी मॅनहोल माणसाचा जीव घेतात, तर कधी झाड काळ बनून डोक्यावर कोसळतं। कधी खड्डे वाहन चालकांचे जीव घेतात, तर कधी इमारती अंगावर कोसळतात। आता हे कमी म्हणून की काय, चक्क होर्डिंग सुद्धा रस्त्यावरच्या वाहन चालकांवर कोसळायला लागले आहे। ठाण्यातल्या 3 हात नाका इथली ही दृश्य बघा। रस्त्यावरील पादचारी पुलावर वाढदिवसाचा बॅनर लावण्यात आला होता, पण अचानक खाली वर्दळ असताना हे बॅनर एका दुचाकीस्वाराच्या डोक्यावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आता सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही, पण जर दुचाकीस्वार पडला असता आणि तेवढ्यात मागून एखादं मोठं वाहन येत असतं तर मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकली असती। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ज्यांचं हे बॅनर होतं त्या शिवप्रताप सेनेचे अध्यक्ष सुनील चौधरींनी दिलगिरी व्यक्त केली आहे। ह्या घटनेमुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याची मनापासून माफी मागतो। कोणालाही इजा पोहोचवण्याचा किंवा गैरसोय निर्माण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित होती। यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी बॅनर्स लावताना सुरक्षेची सर्व आवश्यक काळजी घेतली जाईल। या घटनेनंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत बॅनर हटवण्याची मोहीम सुरू केली आहे, पण राजकीय दबावामुळे बॅनरबाजीवर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल पिंपळे यांनी केलाय। तर वर्दळीच्या ठिकाणी बॅनर न लावण्याचे आदेश उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिले। मी तर म्हणेन की खरोखर त्याचं दैव बलवत्तर म्हणून त्यामुळे तो एखाद्या होणाऱ्या संभाव्य अपघातापासून त्या ठिकाणी वाचला। परंतु पुन्हा एकदा अशा घटनांमुळे अनधिकृत बॅनरचा प्रश्न ऐरणीवर येत आहे। मला एक गोष्ट कळत नाही, खरं तर डिजिटल बोर्ड असतील किंवा असे पूल असतील, अनेक वेळा अशा डिजिटल बोर्डांवरती असेल किंवा ब्रिजेसवर धोकादायक पद्धतीने बॅनर हे लावण्यात येतात। खरं तर महानगरपालिकेने यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित आहे, परंतु कुठल्या तरी राजकीय दबावापोटी महानगरपालिकेचे अधिकारी असेल किंवा प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करत नाही। या बाबतीत महापालिकेने त्याच्यावर योग्य ते कारवाई करणं गरजेचं आहे आणि जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावरही कारवाई 100% केली पाहिजे आणि याबद्दल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत। पादचारी पूल असतील, इतर पूल असतील किंवा इतर जागा असतील, खालनं गाड्या जात असतात आणि वरती बॅनर लावलेले असतात। ठाण्यातल्या या घटनेवरून विरोधकांनी थेट सरकारवर सुद्धा निशाणा साधलाय। आता खरं तर मग तसं पाहायला गेलं तर आपल्या संभाजीनगरात चांगली स्थिती आहे। एवढी वाईट स्थिती ठाणे, नवी मुंबई, मुंबईमध्ये म्हणजे हे कबूल करायला काही हरकत नाही अशा इनलिगल होर्डिंगच्या विषयी। आपल्या इथं बरंचसं नियंत्रण आहे, पण ठाणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी बरं लावतो कोण? सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचे असतं। सगळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे रोज पोस्टर असतात। जो कोणी विमानतळावर येणार त्याच्या स्वागताचे 100 बॅनर लागलेले असतात विमानतळाच्या ठिकाणीच। खरं तर हेच लोक नियम पाळत नाही तर लोकांना काय नियम सांगणार तुम्ही? इथे MSRDCने जे कंत्राटदार नेमून हे जाहिराती सुरू केल्या आहेत, एक्सप्रेसवे असतील किंवा कोस्टल रोड असतील, आणि जिथे तिथे मुंबईमध्ये महानगरपालिका कारवाईसाठी जाते त्यावेळेस ते बोर्ड त्यांच्याकडे दाखवतात। तक्रार आली की ते यांच्याकडे बोर्ड दाखवतात आणि अशा पद्धतीनं मुंबईच्या लोकांचं जीवन धोक्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रस्ते, पूल अशा ठिकाणी अनधिकृत बॅनर लावण्याचे प्रकार सातत्यानं घडतायत, पण असे प्रकार मुंबईकरांच्या जीवावर सुद्धा उठू शकतात हे आज दिसलं। त्यामुळे कुठल्याही प्रसिद्धीपेक्षा आणि चमकोगिरीपेक्षा नागरिकांचे जीव जास्त महत्त्वाचे आहेत। म्हणून या प्रकरणात केवळ तात्पुरती कारवाई करण्यापेक्षा यापुढेही असं काही घडणार नाही याची खबरदारी घेणं जास्त आवश्यक आहे। शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे।